दिनदर्शिका हे शैक्षणिक साहित्य इयत्ता दुसरीसाठी आपल्याला आलेलं आहे, पण याचा उपयोग तिसरी, चौथी आणि सगळ्याच मुलांना होणार आहे. तर हे सुंदर असं साहित्य आहे आणि या साहित्याचा उपयोग आपल्याला दिनदर्शिका वाचण्यासाठी होणार आहे. याच्यामध्ये सन 2026 दिलेला आहे आणि हे काढता पण येते. याच्या खाली पण वेगवेगळे सण इसवी सन कोणतं चालू आहे ते आहे असणार आहे. इथं महिन्यांची नावं दिलेली आहेत, इथं वारांची नावं दिलेली आहेत आणि इथं तारखा दिलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या वारी कोणती तारीख असणार आहे आणि कोणत्या महिन्यात असणार आहे आणि कोणत्या सालामध्ये असणार आहे हे आज आपल्याला इथं पाहता येणार आहे आणि हे आपल्याला इथं लावायचं आहे. चला आता आपण बघूया कसं लावायचं आहे. आता बघा हा एप्रिल महिना चालू आहे, तर काय करायचं आहे बघा. हां, हे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला इथं लावायचं आहे. ओके, या पद्धतीनं बरोबर. एप्रिल महिना चालू आहे. आज किती तारीख आहे बघा. आज कोणता वार आहे? बुधवार. बुधवार आहे, बुधवार बघा. हे बुधवारी आपल्याला इथं लावायचं. ओके, आणि आज तारीख किती आहे? 1. तर बघा आपल्याला 1 तारीख काय करायचं इथं हायलाईट करायचं बघा. हां बघा या ठिकाणी महिना कोणता आहे? एप्रिल. एप्रिल. वार हे पकड रे जरा, असं हे बसत नाही आहे फिट है ना. ते दे रे, दुसरं दे ना वीर. बघा वार कोणता आहे? तर बुधवार. हे पडतच आहे याला, असं बसत नाही चांगलं. आणि तारीख किती आहे? 1. उद्याला काय करायचं? हे वार इथं जाईल है ना आणि तारीख 2 इथं जाईल. हे आपल्याला इथं असं लावून द्यायचं. ओके, समजलं? आणि आपल्याला सण सुद्धा बदलता येतो. इसवी सन सुद्धा आपल्याला हे काय करता येणार आहे? काढता येणार आहे. बघा 26 संपले की काय येईल? 27. 27 संपल्यानंतर 28. 28. टिकून घे जरासं, मी पण आली पाहिजे समोर. हां, बोलू नका. 28 संपल्यानंतर 29. कोणता साल चालू होणार आहे? 29. आणि त्याच्या खाली 30. म्हणजे आणि हे पुढे 4 वर्ष चालणार आहे. लक्षात आलं का? हां, सध्या कोणता चालू आहे? 26. आपल्याला काय करायचं? हे व्यवस्थित वापरायचं आहे की दिनदर्शिका आपल्याला 4 ते 5 वर्ष चालणार आहे. नंतर हे बदलले की पुन्हा हे चालू होतं. आलं लक्षात? तर हे छान असं साहित्य आहे. याचा उपयोग आपल्याला तारीख, वार आणि कशासाठी होणार आहे रे? साल, इसवी सन आपल्याला पाहण्यासाठी होणार आहे. बघा आलं? लाव ना तिथं, वाराच्या तिथं लाव. सोड. हां, हे पडतेच समजा, असं खाली ठेवूनच लावायचं आहे. ओके, समजलं? हो टीचर. आवडलं हे? हो टीचर. छान. आणि हे सगळ्यांनीच लक्ष द्यायचं आहे. 2रा वर्ग, 3रा वर्ग, 4था वर्ग सर्वांनी हे पाहायचं आहे. हे बरोबर लावलंय का हे बघायचं आणि स्वतः लावून बघायचं आहे. ओके.